बदलापूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांना दररोज लोकल यातना सहन कराव्या लागतात। त्यामध्ये महिला प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। लोकलच्या कमी फेऱ्या, लोकल शिवाय कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही, अशा अनेक समस्या आहेत आणि त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या महिलांनी केलाय। दररोज लोकलने प्रवास करताना घरी परत येऊ का अशी भीती या बदलापूरमधल्या प्रवासी महिलांनी व्यक्त केलेली आहे। या महिला प्रवाशांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी। पाहूया। आता आपण बदलापूर रेल्वे स्थानकावर आहोत। काही महिला आपल्यासोबत आहोत, प्रवासी आहेत। त्यांना विचारूया, रोजचा हा धकाधकीचा प्रवास असतो, जीवघेणा प्रवास आहे, काय सांगाल याबाबत? प्रॉब्लेम हा आहे की पाऊस नसताना सुद्धा ट्रेन 10-10 मिनटं लेट येते, त्यामुळे खूप रश होते, बेकार रश होते। आणि हे जे बांधकाम वगैरे चालू केले त्याच्यामुळे जायला यायला पण भरपूर अडचण होते। त्याच्यामुळे इतकं रश होते की उतरण्याला उतरताही येत नाही आणि चढणाऱ्याला चढताही येत नाही आणि लटकणारे मग त्याच्यामुळे इतके लटकून जातात की मग पुढे असे हादसे होतातच। आणि सर, दुसरी गोष्ट म्हणजे सकाळच्या वेळेस 6:51च्या ट्रेननंतर बदलापूरवरून सुटणारी डायरेक्ट ट्रेन आहे ती 8:10ची आहे। त्याच्यामध्ये एकही ट्रेन बदलापूरवरून सुटत नाही आहे, तर कृपया करून बदलापूरवरून सुटणाऱ्या ट्रेन तुम्ही सुरू कराव्यात। ॲक्च्युली खूप डेंजर आहे। मी आहे पुण्याची, तर मला इथे ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे। म्हणजे ना जीव मुठीत घेऊनच सर प्रवास करायला लागतो। म्हणजे मी आज ट्रेनमध्ये चढेल की नाही, आणि चढले तर मी ऑफिसपर्यंत पोहोचेल आणि ऑफिसमधून घरी येईल याची गॅरंटी नसते। पाहू शकतो की संतप्त प्रतिक्रिया महिलांच्या आहेत की फक्त लोकलवर अवलंबून राहता पर्यायी व्यवस्था करावी, आज आपण घरी परत येऊ का नाही अशी भीती या प्रवाशांनी व्यक्त केलेली आहे। जी 24 साठी चंद्रशेखर भुयार, बदलापूर।